चला मॅचला आपण सुरुवात करूया. आपल्या होम ग्राउंडवर खेळत असताना मात्र भरपूर चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे गुरुदत्त मानकोली टीमने. आणि त्यानंतर त्या उलट जर पाहायचं झालं तर अगदी मोठ्या टीम्सला हरवून सेमीफायनलमध्ये ओमसाई पिसे हा संघ दाखल झाला आहे. अगदी सांघिक कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे टीम पिसेच्या बाजूने. तर एक चांगली फाईट प्रेक्षकांना अपेक्षित आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गणेश पाटील विथ डॉक्टर श्याम. फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर राहुल माली येतोय. पाहूया सुरुवात कोणाच्या बाजूने चांगली राहील. पंचांचा अधिकृत इशारा. मॅच ऑन खेळायला सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. काय कमालीचा फटका. मागच्या मॅच मध्ये देखील याच प्रकारची सुरुवात दिली होती आपल्या टीमला. ठोकला पहिल्या बॉलवर हा पहिला चौकार. 4 धावा. त्या ठिकाणी पहिला बॉलवर पहिला चौकार आलाय त्या ठिकाणी गणेश पाटीलच्या बॅटमधून. यावेळेस स्टॉपेज बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिले. कॅच ड्रॉप झाली आहे आणि हे कदाचित टीम मानकोलीला महाग पडेल. कारण मागच्या मॅच मध्ये देखील गणेश पाटीलला आपण पाहिलं होतं. माणूस मॅच स्वीकारली होती. भरपूर चांगली फलंदाजी करत असताना सुरुवात आपल्या टीमला भरपूर चांगली करून दिली होती त्या ठिकाणी. तब्बल 6 चौकार ठोकले होते आणि या ठिकाणी देखील पहिल्या बॉलवर चौकार. दुसऱ्या बॉलवर कॅच ड्रॉप. समोर डॉक्टर श्याम पाटील. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला जात आहे. लॉंग ऑफला उभा असलेला क्षेत्ररक्षक मिड ऑफला लावलाय तर मिड विकेटला उभा असलेला क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला लावला गेलाय. श्याम पाटील साठी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. ऑन साइड स्ट्रॉंग आहे. या वेळेस काय कमालीचा फटका. मिडल ऑफ द बॅट. बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. अतिशय दमदार फटका. अगदी भरपूर आधीच चेंडूची लाईन रीड केली आणि त्यानंतर हा प्रहार. बॉल डीप मिड विकेट सीमारेषे बाहेर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण सजवलं होतं त्यासाठी मात्र त्या क्षेत्ररक्षकाच्या वरून बॉल निघून गेला होता. या वेळेस देखील टॉप एज बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप पाहायला मिळते आहे. दोन्ही फलंदाजांना प्रत्येकी एक जीवनदान या ओव्हर मध्ये आपण पाहतोय. आणि त्या दरम्यान ओमसाई पिसे टीमसाठी विनेश पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद विनेश पाटील. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. अगदी लेट नाईट या मॅचचा आनंद घेत आहेत. होम फोटोज लाईव्हला ते कनेक्ट आहेत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील अजून एक चांगला फटका. हा बॉल देखील थांबत नाहीये. निघून जातोय सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. 17 धावा धावफलकावर. व्हॉट अ स्टार्ट. या वेळेस देखील टॉप एज बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये. वारंवार चुका पाहायला मिळतात त्या ठिकाणावर ना. 2 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळाला. 3 झेल पहिल्याच ओव्हरमध्ये त्या ठिकाणी ड्रॉप झाल्यात आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद. धावा धावफलकावर 19.
या मॅच मध्ये एक परिवर्तन जरूर आपण पाहतोय. डॉक्टर श्याम पाटीलला पुढे ढकलण्यात आला, सनीला मात्र थांबवला गेला आणि ते फायदेशीर ठरलंय टीम पीसेसाठी. कारण 14 धावा ज्या आहेत ना त्या श्याम पाटीलच्या बॅटमधून आल्यात, तर त्या उलट 5 धावा गणेश पाटीलच्या बॅटमधून. एकंदरीत ओव्हर नंबर 1 कंप्लीट. 19 धावा धावफलकावर आणि आता मात्र कमबॅक करण्याच्या दृष्टिकोनातून बॉलिंग ट्रॅकवर सुनील माली येतोय. पॉवर प्लेचं बंधन संपलं, त्यानंतर क्षेत्ररक्षण डीप मध्ये सजवलं जातंय. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, डीप एक्स्ट्रा कव्हर. यष्टीरक्षक यष्टांपासून दूर ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय गणेश पाटीलसाठी. षटक क्रमांक 2, षटकातील पहिला बॉल सुनील माली बोलतोय. या बलेचा बॉल ऑफ ड्राईव्ह, फुल टॉस बॉल होता समोरच्या दिशेने. मनोज केनी त्या ठिकाणी आहे. एक धाव कंप्लीट, मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात, पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल, या भलेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, बॉल निर्धाव. पुढचा बॉल, या बलेस देखील स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन. चांगला बॉल त्या ठिकाणी. अगदी कमबॅक करण्याच्या दृष्टिकोनातून बॉल स्वतःच्या हातामध्ये घेतला गेला आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी चांगली पाहतोय आपण सुनील मालीच्या माध्यमातून. पुढचा बॉल, या बले समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर, परंतु बॉल थांबत नाहीये, बॉल निघून गेलाय सीमा पार. 4 धावा चौकार. सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 25 धावा धावफलकावर. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 6 खर्च केल्यात. धावांवर रोख लावण्याचं काम सुनीलने केलंय आतापर्यंत. पुढचा बॉल, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. डबल साठी नक्कीच प्रयत्न होतील त्या ठिकाणावर ना, आणि कंप्लीट देखील. शेवटच्या बॉलवर आल्या 2 धावा आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 27, लॉस ऑफ 0 विकेट. षटक क्रमांक 3, पहिला बॉल मनोज खेनी बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल, बॅटची घडा त्या ठिकाणी पाहायला मिळाली. संपर्क हवा तसं झालं नव्हतं, परंतु यस 2 धावा कंप्लीट. तिसरी देखील आणि ओव्हर थ्रो झालाय. काय घडतंय हे मैदानाच्या आतमध्ये.
नाही, गणेश पाटील जोपर्यंत खेळपट्टीवर असतो ना त्या वेळेस मात्र तुम्हाला रनिंग बिटवीन द विकेट जे आहे ना ते भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. अगदी बॉल व्यवस्थित कनेक्ट झाला नव्हता बॅटमध्ये, संपर्क हवा तसं झाला नव्हता, परंतु त्यावर आल्यात 4 धावा. 1 का 4 पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी 1 किंवा 2 धावा गेल्या असत्या त्या ठिकाणी मात्र पूर्ण 4 मिळाल्या. षटकातील पुढचा बॉल गणेश केनी, मनोज केनी या वेळेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे द डीप मध्ये, त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आता मात्र मैदान सोडावं लागेल. रन आउटची विकेट. डॉक्टर श्याम पाटील बॅक टू द डगआउट. पहिली विकेट. पहिला विकेटसाठी 32 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. नवीन फलंदाज विनोद मैदानाच्या आतमध्ये येतोय. हा देखील एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. सातत्याने मोठे फटके खेळणं हा विनोदचा स्वभाव राहिलाय, परंतु या मॅच मध्ये किती धावांचे योगदान आपल्या टीमला देईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल कव्हर रिजन मधून ट्रॅव्हल झालाय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. पहिल्या ओव्हर मध्ये 19 आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र धावांवर कुठेतरी थोडंफार रोख लावलं गेलंय, कारण षटक क्रमांक 2 सुनील मालीने फेकला. चांगली गोलंदाजी त्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. फक्त 28 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर मनोज केनीला आपण पाहतोय. या वेळेस टॉप एज लागला. यष्टीरक्षकाच्या मागे बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल. बंडू माली यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एकच धाव टीम पीसेसाठी. समोर गणेशला आपण पाहतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्लोवरचा वापर. वेग परिवर्तन. जसं पाहिलं की फलंदाज पुढे सरसावतोय, लेंथ कमी केली आणि सोबतच वेग देखील कमी केला होता. बीट केले गणेश पाटीलला. बॉल मात्र निर्धाव. पहिल्या बॉलवर चौकार आला होता. अर्थातच ज्या 4 धावा आहेत ना त्या धावून पळून काढल्या होत्या, मात्र त्यानंतर कमबॅक चांगलं झालंय. या वेळेस देखील कव्हर रिजन मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. विनोद मात्र नकार देतोय. एकच धाव मिळाली आहे. धाव फलक 1 ने पुढे सरकेल. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 36 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र शेवटचा अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर
संदीप माली षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज स्वतः बॉल पर्यंत पोहोचलाय. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. फक्त आणि फक्त सिंगल. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात भरपूर चांगली झाली होती. वार जरूर झाला होता परंतु पलटवार टीम मनकोलीच्या बाजूने होम ग्राउंडवर खेळत असताना बेनिफिट थोडंफार होत आहे त्यांना. दुसरं षटक 8 धावांचं तर तिसरं षटक 9 धावांचं पाहायला मिळाला. आणि त्याआधी पहिल्या ओव्हरमध्ये 19 झाल्या होत्या. आडवा बाटने हा फटका खेळून काढलाय. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. थोडी मिसफील्ड झाली आहे मात्र त्या दरम्यान बॅकअप चांगला. 2 धावा कंप्लीट. दोनच्या मदतीने धावफलक 39 39 वर पोहोचलंय. दोन बॉल टाकून झाल्यात मात्र अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील. पुढचा बॉल. या वेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर वळतोय बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव गेलाय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी दुसऱ्या ओव्हर पासून धावांवर रोख लावण्याचं काम झालंय. संदीप माली देखील चांगली गोलंदाजी करतोय. या बलेचा बॉल शरीराचा वेध घेतोय. जोरदार अपील तर जरूर झाली होती परंतु पंच सहमत नाही आहेत. हाईट फॅक्टर असावं त्या ठिकाणी. यस सिंगल मिळाली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा येत नाहीयेत त्या ठिकाणावरना. अपेक्षा ज्या आहेत त्या फुलफिल होत नाहीयेत टीम पीसेसाठी. आता मात्र खाली क्षेत्र निवडलाय. हा फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. फोर्टी 44 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मात्र षटकातील अंतिम बॉल सखेल बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर देखील आडवा बाटने प्रहार झालाय. पुन्हा एकदा खाली क्षेत्र निवडलाय. गॅप मोठा आहे. मिळतील पुन्हा एकदा 4 आणि 4च्या मदतीने 48 धावा. षटक क्रमांक 4चा खेळ कंप्लीट झालाय आणि 49 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय होमसाई पीसे टीमने गुरुदत्त मानकोले टीम समोर.
हॅलो, जय श्रीराम. आपण पाहतोय पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. ओम साई पीसे संघाने एक अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना 48 धावा धापलकावरती जमा केल्या. 49 धावांचं लक्ष या ठिकाणी आयोजक संघ अर्थात गुरुदत्त मानकुले या संघासमोर ठेवलेलं आहे फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी. काय घडेल काय बिघडेल येणारा काल सांगून जाईल, बट चांगलं प्रदर्शन आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओम साई पीसे संघाचा फलंदाजी या ठिकाणी आपण पाहिली तर सलग दुसरी मॅच गणेश पाटील यांनी मात्र गाजवत ठेवली. चांगली सुरुवात करून दिली, बहारदार असरदार. त्याच्यानंतर त्यांना जोड मात्र आपण पाहिली तर डॉक्टर श्याम पाटील यांच्या माध्यमातून. सनी पाटील थोडंसं इंजर्ड आहेत, मागे थांबले, प्रमोट केलं आणि ओपनिंगसाठी श्याम यांना प्राचारण केलं आणि चांगली खेळली मैदानाच्या आतमध्ये. तब्बल आपण पाहतो 48 धावा धापलकावरती या रजनी क्रिकेटमध्ये ठेवल्या गेल्या आहेत. पाहूया, घरची खेळपट्टी आहे, पूर्णपणे ग्राउंडचा अंदाज आहे, कुठला चेंडू कुठे खेळून काढायचा याच्यासाठी रोज प्रॅक्टिस या ठिकाणी केली जाते. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर हा ग्राउंड एवढा बिझी आहे ना, मला वाटत नाही की प्रॅक्टिस करायला मिळत असेल या खेळाडूंना. कारण सकाळी 9 वाजल्यापासून तर पूर्णपणे आपण जर पाहिले तर डे नाईट क्रिकेट या मैदानावरती आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळत आहेत. 40+ खेळाडू सकाळी प्रॅक्टिस करत असतील तर त्यांना मिळत असेल, परंतु रेग्युलर क्रिकेट आपण पाहतो नेहमी संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रॅक्टिस करत असतात आणि त्यांना इथे चान्स मिळत असेल असं मला वाटत नाही आहे. ओल्या खेळाकडे आपण पाहूया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. सलामीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल नो डाऊट, ज्याने सातत्यपूर्वक चांगली सुरुवात करून दिलेली आहे. इथेही पाहूया तो खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. अविन माल्यानी बंडू, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. घरची खेळपट्टी आहे, थोडासा प्रेशर निश्चित असेल. चांगला खेळ माझ्या हातातून व्हावा याच्यासाठी देवाला प्रार्थना विनवणी केली जात असेल, यात मात्र काही शंका नाही आहे. परंतु पाहूया प्रार्थना कुणाच्या बाजूने लागते, कारण कर्माला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. आपला जो ग्रंथ आहे अर्थात श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हटलं आहे की कर्म ज्याच्या श्रेष्ठ राहील तो श्रेष्ठ ठरेल. आता इथं पाहूया या मैदानाच्या आतमध्ये गुरुदत्त मानकोली की ओम साई पीसे. मेहनत मेहनत आणि मेहनत करावी लागेल तुम्हाला फायनलमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर. पाहूया, पहिल्या चेंडूची फेकी केली जाते या ठिकाणी. पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅकवर जाऊन पायांची हालचाल आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. नेहमी म्हणत असतो की पायांची हालचाल असणं गरजेचं आहे, फुटवर्क खूप महत्त्वाचा आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये, आणि तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला नाही आहे अभिनयच्या माध्यमातून. आणि आपण पाहतो की पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पाहायला मिळाला. पाहूया कोण जिंकेल कोण हरेल. अजूनही वर्तवणं योग्य नाहीये. यावेळेस आक्रमण केला गेला आहे, चेंडू हवेमध्ये, आणि यावेळेस पाहतोय आपण अप्रतिम झेल घेतला जातोय. असं वाटलं होतं चेंडू जाईल 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 सीमा पार, बट नाही, झेल कन्वर्ट केले जाते. फलंदाज फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात. या ठिकाणी मोठा आक्रमण करण्याचा मानस धरला होता. चेंडू ही आपण पाहिलं जवळपास असं वाटलं होतं की बाउंड्री लाईन क्लिअर करेल, परंतु अंतिम क्षणापर्यंत चेंडूची नजर हटवली नाही आहे आणि उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी कन्वर्ट केला गेला. म्हणून तर म्हटलं जातं ना की यशस्वी होण्यासाठी पहिला नियम म्हणजे जबाबदारी. जी जबाबदारी आपल्यावरती दिली असते ना, त्या जबाबदारीला योग्य तो उत्तर देणं गरजेचं असतं. शत्रक्षणाची जबाबदारी आपल्यावरती ठेवली आहे, मला तो योग्य रीतीने करणं गरजेचं आहे. गोलंदाजी मला चांगली टाकायची आहे, ही जबाबदारी. आता फलंदाजांवरती खऱ्या अर्थाने जबाबदारी उरलेली आहे, त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. कारण फलंदाज एक बाद झालेला आहे, एकही धाव धापलकावरती जमा झाली नाही आहे. राहुल माली यावेळेस पुन्हा एकदा पाहता या ऑन साईडला खेळून काढलेला आहे. विनोद आहे त्या ठिकाणी, फेकी केली गेली आहे. इथं मात्र पाहू शकता आपण काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. यास फलंदाज बाद होत आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. अजून एक
या ठिकाणी आपण पाहतोय बंडू बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. फलंदाजी करत असताना आत्मविश्वास जराही आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे, तालमेली पाहायला मिळालं नाही आहे. काय आवश्यकता होती का ही धाव घेण्याची? अति घाई संकटात नाही हे चित्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळालं या ठिकाणी. आणि आपण पाहतोय अतिशय चांगल्या पद्धतीने आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय ओम साई पिसे. म्हणून तर म्हटलं जातं ना की ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचा अंजन असतं तो कुठल्याही कालोखातून मात्र रस्ता शोधतोय, सहजरित्या मार्ग काढतोय. आणि मार्ग काढताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत फलंदाजाने त्यांचं काम केलेलं आहे. आता गोलंदाजांना उरलेली जबाबदारी पूर्ण करायची आहे आणि त्यांना साथ मात्र क्षेत्ररक्षकांची द्यायची आहे. म्हणजे आपण पाहतोय सगळ्या बाजूनी कुठेतरी आज चांगला खेळ ओम साई पिसे संघाचं पाहायला मिळतंय. पूर्णपणे आत्मविश्वासाने भरलेला चार्ज झालेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये फाईट करतोय. चांगला फटका आहे, पाहूया. खाली रिझन आहे, मेडूच्या रिझनला आपण पाहतो चेंडू डीप मध्ये कलेक्ट केला जातोय. दरम्यान या 2 धावा कंप्लीट होत आहेत. क्या बात आहे, चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी सलग आपण पाहतोय. ही 4थी मॅच या ठिकाणी खेळत असताना पाहायला मिळत आहेत ओम साहेब पिसे. आपण पाहतोय 40 प्लसचं क्रिकेट आहे. कंटिन्यू मॅच दर मॅच नंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय उभं आहेत. म्हणजे एका मॅचला आपण पाहतोय की 1 तास लागतोय, म्हणजे 3 तास झाले सतत त्यांच्या माध्यमातून खेळ मैदानामध्ये पाहायला मिळते. तरीही एनर्जी पहा किती पाहायला मिळते. यावेळेस बॅटची कडा काय घडतंय? यस, अजून एक फलंदाज या ठिकाणी बाद होतोय जेलच्या स्वरूपात. सातत्यपूर्वक या संपूर्ण हंगामामध्ये आपण जर पाहिलं तर 2 सामने जिंकतात आणि तिसऱ्याला मात्र काहीतरी गडबड होताना नेहमी पाहायला मिळाली ओम साई पिसे संघाच्या माध्यमातून. परंतु कधीही ते अपयशाला कंटाळले नाहीत. जी स्पर्धा आली त्या स्पर्धेमध्ये भाग त्यांनी घेतला आणि अपयशाला न कंटाळता त्यांनी मात्र सातत्यपूर्वक खेळ चालू ठेवलं आणि आज त्याची योग्यता या ठिकाणी सिद्ध होत असताना पाहायला मिळते. कारण नेहमी नव्याने सुरुवात करायची असते आणि ती सुरुवात ओम साहेब पिसे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि चांगला खेळ, क्या बात आहे. चांगल्या संघांना मात्र आज परतीचा रस्ता दाखवलेला आहे. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस उडवला जरूर आहे, पाहूया क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी काय घडेल. आणि या ठिकाणी पाहतोय आपण चांगले क्षेत्ररक्षण स्टॉप केलेला आहे चेंडूला. 2 धावा कंप्लीट झाल्या, तिसरीची मागणी या ठिकाणी. आणि अजून एक फलंदाज या ठिकाणी बाद होतोय, राहुल माली. नाराज आहेत कारण जी धावसंख्या हवी आहे ती धावसंख्या धावफलकावरती बनत नाही आहेत आणि बनू देत नाहीत. सातत्यपूर्वक आज कामगिरी चांगली करताना पाहायला मिळते. म्हणून तर म्हटलं जातंय ना, खास करून आपण पाहतोय ओम साहेब पिसे संघासाठी की थकले जरी पंख तरी उडावं लागेल, येत्या संकटाला तुला भिडावं लागेल. कारण जिंकल्यानंतर तुमच्यासोबत भरपूर गर्दी असेल, परंतु जेव्हा तुम्ही पराजित होता त्यावेळेस त्या संकटात तुम्हाला एकट्यानं लढावं लागेल आणि ते लढणं नेहमी चालू ठेवलं आणि आज खऱ्या अर्थाने ती चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये ओम साई पिसे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळताना दिसतंय. बघूया यावेळेस पहिले षटक कंप्लीट झालं, क्या बात आहे. काय षटक हाताला गेलं. मधुकर पाटील यांच्या माध्यमातून फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. 49 धावांचं लक्ष, म्हणजे अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूंचा खेळ. युवराज गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. आता मात्र स्क्वेअर मारा आहे. हा चेंडू कुठेतरी खराब लाईन लेंथ वरती पाहायला मिळते. पंचभाऊ पाटील आमच्याकडे बोलतायत. अवंतर धावेचा या ठिकाणी इशारा केला जातोय. व्हाईट बॉल. आज खऱ्या अर्थाने जिद्दीने क्रिकेट खेळताना पाहायला मिळते ओम साहेब पिसे. जेवढं प्रशंसा करावी तेवढं थोडी पाहायला मिळते, कारण ताजा तवान संघ मैदानाच्या आतमध्ये मानकुली पाहायला मिळते. बरोबर त्याच्या अगेन्स्ट सुद्धा चांगली कामगिरी
इथेही आपण पाहतोय व्याच्यातील कडा आहे, शॉट फायलिंगच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला. या ठिकाणी अजून एक फलंदाज होतोय रनआउटच्या स्वरूपात बाद. क्या बात आहे, इथेही फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होते बाद. म्हणून तर नेहमी म्हटलं जातं ना की रात नहीं ख्वाब बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले बट वक्त जरूर बदलता है. प्रत्येक मौसम चेंज होत आहे, तसा वारा चेंज होत आहे, हवा चेंज होते. त्या पद्धतीने तुम्ही सातत्यपूर्वक जर लढाई करत राहाल तर निश्चित यश तुमच्या पाठीराखण करेल, यात मात्र काही शंका नाही आहे. पाहूया पुन्हा एकदा युवराज टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस टर्न केलेला आहे. स्क्वेअरलेगच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षण चांगलेच झाले. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. सुनील माली याच्यावरती सर्व काही दारोमदार असेल, संदीप शिनेर असेल, सुनील असेल, आता या जोडीला मात्र सावरावं लागेल, आवरावं लागेल. आणि बऱ्याच दिवसातून आपण पाहतोय की सुनील माली यांच्या बॅटमधून काही रन बनल्या नाहीत. पाहूया, आज मतपूर्वक मॅच आहे आणि इथनं फलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय 5 बाद झालेले आहेत. म्हणजे जे काय करायचं आहे ना आता सुनील माली यांचं करायचं आहे, त्याच्यासाठी तल धरून राहणं गरजेचं आहे. एखादी 20-22 धावांची ओव्हर जर आली तर आपण मॅचमध्ये इंटर होऊ शकतो, हे दिमागामध्ये ठेवणं गरजेचं आहे. 49 धावांचं लक्ष्य, धावसंख्या पाहतोय आपण आता 9 या अंकावरती. या ठिकाणी ही तेज तर्रार चेंडू हाताला जातोय. पायांचा वापर केला होता, खेळपट्टीवरती उतरून मोठा फटका खेळण्याचा मानस धरला होता, परंतु तोही असफल. निर्धावचे होते या ठिकाणी सांगता. चेहरा बघून वाट बघतोय आमच्या समोर कुठला संघ येईल, कारण याच्यातील विजेता संघ फायनल मध्ये प्रवेश मिळवला. अर्थात चेरोबा कोण संघासमोर या स्पर्धेची अंतिम मॅच खेळली जाईल. पुढचा चेंडू, यावेळेस बडा शॉट, बट लांबी गाठता आली नाही आहे. फटक्यावरती चांगला जोर धरला होता, परंतु सीमे रेषा बाहेर फेकू शकले नाही आहे. ज्याच्यावरती होती दारोमदार तोही फलंदाज मात्र बाद होतोय जेलच्या स्वरूपात. माध्यमातून पाहायला मिळाली, अशा राज्याच्या माध्यमातून ज्यावेळेस धून ऐकली जाते, नाव ऐकले जाते, त्या अंगावरती शहारे येत आहेत. कारण आपण मित्र हा क्रिकेटचा खेळ खेळतोय, ही आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराजांची देण आहे. कारण एक राजाने होते तो सुन्नत होती सबकी, असं नेहमी म्हणतायत. आणि आपण पाहतोय की प्रत्येकाच्या अंगणाची तुलस आणि आपल्या मंदिराचा कलश जो जग साबित असेल तर तो फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांमुळेच. तर त्यांना करूया आपण मानाचा मुजरा आणि पुन्हा एकदा करू आपण खेळायला सुरुवात. गोलंदाज युवराज पूर्णपणे या ठिकाणी हवे होत असताना पाहायला मिळतंय, पुन्हा एकदा तयार होतंय, सरसावतंय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस पाहतोय समोरक्षक कव्हरला चेंडूला खेळून काढलेला चेंडू डीप मध्ये येतोय. मधुकर पाटील त्या ठिकाणी चेंडूला उचलला जात आहे, फेकी केली जाते, दुसरी धावीची मागणी आणि क्या बात आहे, 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहे. धावसंख्या आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये प्रवेश मिळवला जातोय 11 या अंकावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतंय. एक 49 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी आपण पाहतोय काहीतरी चुकी होते. आपण नेहमी म्हणत असतो जीवन असं केलं असो, असं वाटतंय समोर चुकी होत आहे तर एक पाऊल मागे या, पुन्हा नव्याने सुरुवात करा, यश तुमचा पाठीराखण करेल. पण तो क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, कधी काय घडेल हे सांगता येत नाही आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस आपण पाहतोय कव्हरला चेंडू खेळून काढलेला आहे, चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे, पैकी ही चांगली झाली, एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. प्रत्येक चेंडू मागे चांगला खेळ पाहायला मिळतोय.
एक धाव घेतली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 11 अंकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं समाप्त होतं. क्या बात आहे. खूप धावा कमी धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 5, या ओव्हरमध्ये 6, 11 धावा. आता मात्र विजयासाठी आपल्याला पाहायला मिळतील 38 धावा. 38 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडूमध्ये बनल्या 11 आणि 12 मध्ये हवेत 38 धावा. नाईट स्पर्धा आहे, रजनी क्रिकेट आहे आणि 38 धावा निश्चित कुठेतरी या महाग असतील. परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी काय घडेल सांगता येत नाहीये. परंतु फलंदाजी तेवढे बाद झालेले आहेत. तब्बल 6 फलंदाज आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळत आहेत. हा एक्स्ट्रा पॉवरचा कमाल असावा कदाचित. अंतिम दिवस या स्पर्धेचा. खासदार बाल्यामामा चषक 2025चा महासंग्राम मित्र आपण अनुभवलात. अंतिम क्षण, अंतिम पडाव, अंतिम टप्पा पाहायला मिळतोय आणि अंतिम मॅच मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. चेरोबा कोण आता यातील जाईल त्यांच्या समोर खेळण्यासाठी कोण हे पाहण्यासारखं राहील. यावेळेस थर्डमॅनच्या रिजनला चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. ही एक रणनीती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक टीम मध्ये आपण जर पाहिले ना तर शॉर्ट फाईनलेग आणि शॉर्ट थर्डमॅन हे क्षेत्र ठेवलं जात आहेत. परंतु पिसे संघ ज्यावेळेस खेळ करतोय त्यावेळेस थर्डमॅनला जो आहे ना तो डीप मध्ये ठेवला जातोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय धावा वाचवल्या जात आहेत. 1 धाव येते, 12 धावा धावफलकावरती. यस, या ठिकाणी आपण पाहू शकता सन्मान्य नंदूजी माली साहेब बसलेले आहेत आणि फलंदाजी करण्यासाठी फलंदाज आपण पाहतोय संदीप ज्युनियर यांचे मोठे बंधू. जर लगातार 3 षटकार मारले तर 5000 रुपयाचं पारितोषिक ठेवलं गेलं आहे. क्या बात आहे. असं वाटलं होतं एक येतो की एक आहे आणि इतर रणनीती चेंज केली. आपण पाहिलं तर मगाशीच प्रशंसा केली होती की क्षेत्रक्षणाची व्यूहरचना नेहमी वेगळी पाहायला मिळते आणि या ठिकाणी आपण पाहतोय थर्डमॅनच्या रिजनला चेंडू मात्र फरार झाला. सीमा पार चौकार. बंधूसाठी संदीपसाठी 5000 रुपये 3 षटकारांसाठी. परंतु या ठिकाणी गोलंदाजाची प्रशंसा करावी लागेल आणि इथं मात्र गोलंदाज चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतो. निर्धावची सांगता होते. आपण मगाशी चर्चा केली होती की क्षेत्ररक्षणामध्ये आपण नेहमी थर्डमॅन आपण पाहतोय की डीप मध्ये असतोय. इथं वरते ठेवला गेला त्याचा फायदा उचलला गेला. आता पाहूया या ठिकाणी पाहूया काय घडतंय. 5000 रुपये आहेत 3 षटकारांसाठी संदीप यासाठी. त्यांचे बंधू पहिला येतो की काय मिस टाइम झालेला आहे. पाहूया. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि नाही कमावू शकले 5000 आणि आपल्या संघाला नाही देऊ शकले चांगला न्याय. फलंदाज बाद झाले झेलच्या स्वरूपात. या ठिकाणी फलंदाज होते बाद. काही चांगली धून वाजवली. आपण पाहिलं तर रामकालीन शासन होतं. त्या शासनामध्ये आपण जर पाहिलं तर प्रजा सुखी होती. तसंच शिवाजी महाराजांचं शासनकाल पाहिलं त्याच्यामध्ये सुद्धा प्रजा सुखी झाली होती. कारण कोई खंड नहीं था, कोई कानून नहीं था, फिर भी खुश लोग क्योंकि वहाँ सिंहासन पे हमारा छत्रपती शिवाजी राजा बैठा था. आज आपण पाहतोय की काय राज्याची अवस्था आहे. जालपोल पाहायला मिळते. नारीवरती अत्याचार पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राहिला नाही आहे. कारण आपण पाहतोय शासन करतोय आपापल्या मर्जीप्रमाणे शासन करतायत. त्या अनुषंगाने आपण पाहतोय आये दिन प्रत्येक दिवशी काही ना काही अत्याचाराच्या घटना आपल्या समोर येत असतात.
हे कुठेतरी थांबलं पाहिजे. नवपिढीने या गोष्टीला कुठेतरी समज घेतली पाहिजे. शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून मात्र या समाजामध्ये चांगलं काम केलं पाहिजे. उल्या खेळाकडे गोलंदाज विनोद टनवते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस पाहतोय आपण समोरच्या दिशेला खेळून काढलेला आहे. धाव घेऊ की नको घेऊ अशी मनस्थिती मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र कुठेतरी सामना आपल्यापासून भरपूर दूर चाललेला आहे. आपण आयोजन केलेल्या या स्पर्धेमधून आपण कुठेतरी आता बाहेर जाण्याच्या रस्त्यावरती मार्गावरती पाहायला मिळते. कारण षटक क्रमांक समाप्त झालं 3रं आणि धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 17. 49 धावांचं लक्ष्य होतं. आता विजयासाठी आपल्याला पाहायला मिळतात 32. बॉल शिल्लक आहेत 6. 18 मध्ये बनवल्या 17 आणि आता 6 मध्ये बनवायचे आहेत 32. म्हणजे कुठेतरी सामना आपल्या हातातून निश्चित चाललेला आहे. याची झलक झुलक लागली गेली आहे गुरुदत्त मानकोली या संघास आणि त्याच्या पाठीराख्यास. आपण पाहतोय पाठीराखे आता घरचा रस्ता नापताना दिसत आहेत. कारण आपला संघ आता मात्र पराजयाच्या छायेमध्ये सापडलेला आहे आणि त्या अनुषंगाने आता या सामन्यामध्ये फारसं काही उरलं नाही आहे. मी तर म्हणेन औपचारिकताच उरली गेली आहे. क्या बात आहे. अंतिम षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा आचार्य आमच्या जांभारी पंढरी पाटील तयार होतोय, सज्ज होतोय. नेहमी म्हटलं जातं ना की ज्या पक्षाच्या पंखामध्ये जिद्द भरली असेल तो उंच आकाशात भरारे घेण्यास घाबरत नाही. कारण वरून पडण्याची त्याला गम चिंता राहत नाहीये. असा संघ आज ओमसाहेब पिसे खेळ करतोय. आज जिद्द भरलेली आहे मनामध्ये ठासून ठासून. घरातून निघताना मनाशी बांधली होती गाठ की आज आम्ही काहीतरी करू, आज कुछ तो तुफानी करेंगे. आणि खऱ्या अर्थाने त्याने आज ते करून दाखवलं आहे ओमसाहेब पिसे संघाने. आज निश्चितच आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यापासून चांगली फलंदाजी अर्थात कृष्ण आमचे सांगतात की चोपतात ठेवलं आहे. अर्थाने त्यांची ती खेळी कारगर ठरताना पाहायला मिळते. यावेळेस क्या बात आहे. अजून एक तेज तर चांगला चेंडू या ठिकाणी खेळताना दिसतंय. चेहरोबा कोण, चला आपण फ्रेश व्हा, उड्या मारा, सुस्ती उडवा, नाहीतर मग तुमची झोप उडवण्यासाठी तयार आहे या ठिकाणी ओमसाहेब पिसे. यावेळेस मोठा फटका लागला जातोय जरूर, परंतु मी तर म्हणेन आपली लाणी संपली आणि इल्याला धार लावली असं चित्र गुरुदत्त मानकोली संघाची आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा चेंडू पाहूया. यावेळेस शरीराचा वेध घेतोय. एकच धाव घेतली जाईल यात मात्र काही शंका नाही. आता मात्र इथनं स्पष्ट झालेलं आहे की ओमसाहेब पिसे संघ फायनल मध्ये प्रवेश मिळवते. क्या बात आहे. आनंदाचा वातावरण, उत्साहाचा वातावरण पाहायला मिळते. पिसे गावास खऱ्या अर्थाने आज फटाक्याची आतिषबाजी चालू असेल. घरी पाठीराखे भरपूर बघतायत. यश पाटील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे. पंढरी पाटीलने आज खूप प्रभावित केलं आहे. मागील काही मॅच मध्ये पाहायला गेलं होतं तर त्यांना संधी दिली नव्हती, परंतु आज संधी दिली आणि त्या संधीचं सोनं केलं गेलं आहे. म्हणून तर म्हटलं जातं ना की संधीला पुढे केस आणि मागे टक्कल असते. एकदा का ती हातातून निसटली तर पुन्हा हातामध्ये मिळत नाहीये आणि संधीचं सोनं खऱ्या अर्थाने ओमसाहेब पिसे संघाने केलेलं आहे. मॅचला सुरुवात झाली पहिल्या तेव्हा चर्चा झाली की आमचे खेळाडू येत नाहीये नाईट मॅच खेळण्यासाठी आणि इथं मात्र हा ना करताना मॅच टाकली, परंतु त्यामध्ये सुद्धा ते फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. यस, या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला 2 नावे होती. एक तर गणेश पाटील, दुसरं डॉक्टर श्याम पाटील, परंतु सर्वाधिक धावा 24 श्याम पाटील यांनी केल्या गेल्या. प्रमोट केले गेलं, संधी दिली ओपनिंग करण्याची आणि त्या संधीचं सोनं केलं. आज प्रत्येक खेळाडूला जी जिम्मेदारी दिली, जी जबाबदारी दिली ती लय भारी पार पाडली आपल्याला पाहायला मिळते. तर या श्याम पाटील आणि मॅन ऑफ द मॅच आपण पुरस्कार घेऊन जायचा आहे.
पुरस्कार पटकावला गेला. तर चला दोन्ही टीमला विनंती असेल आपण या व्यासपीठासमोर लाईनअप मध्ये उभं राहायचं आहे. आपण थोड्याच वेळाने या ठिकाणी मेगा फायनलला सुरुवात करणार आहोत.